तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण फूड सप्लाय म्हणजेच सप्लाय इन्स्पेक्टर. तर मित्रांनो, येणाऱ्या 26 तारखेपासून आपली अन्न पुरवठा निरीक्षकची परीक्षा आपली होणार आहे. तर मित्रांनो, 3 शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. 21/7/2018 रोजी तिसऱ्या शिफ्टमध्ये झालेला सप्लाय इन्स्पेक्टर म्हणजेच अन्न पुरवठा निरीक्षक या पदासाठी झालेला पेपर पाहणार आहोत. आपण ही प्रश्नपत्रिका ॲनालिस करणार आहोत. प्रश्नांचं स्वरूप, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि अन्न पुरवठा निरीक्षकमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर जास्त भर देण्यात आलेला आहे ते आपण ह्या पेपरमधून समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सप्लाय इन्स्पेक्टरचा पेपर आपण इथे घेतलेला आहे. 21/7/2018 तुम्ही पाहू शकता. वेळ 4 वाजता म्हणजेच तिसऱ्या शिफ्टचा हा पेपर इथे आपण घेतलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच या पेपरचा फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न, खालील जोड शब्दामध्ये कोणता पर्याय असा आहे ज्याचा सर्वसामान्यपणे वापर केला जात नाही? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, देवतंत्र. या जोड शब्दाचा सर्वसामान्यपणे आपण वापर केला जात नाही. पुढचा प्रश्न पाहूया. पुढे दिलेल्या वाक्याचे साधे वर्तमान काळाचे रूप शोधा. तर साधा वर्तमान काळाचं रूप शोधायचं आहे. लक्षात ठेवा, कालही आपण पाहिलं साध्या वर्तमान काळावर एक प्रश्न विचारलेला होता. तर वाक्य आहे मी आंबा खाईन. तर मी आंबा खाईन याचं साधं वर्तमान काळ आपल्याला शोधायचं आहे. तर खाली पर्याय दिलेले आहे, तर त्या पर्यायामधून साधा वर्तमान काळ कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मी आंबा खातो. लक्षात ठेवा मित्रांनो, मी आंबा खाईन या वाक्याचं साधा वर्तमान काळ काय होतं, तर मी आंबा खातो. पुढचा प्रश्न पाहूया. कपटी मनुष्य या शब्दासाठी अलंकारिक पुढीलपैकी योग्य शब्द कोणता? मित्रांनो, अलंकार व्यवस्थित करून जावा. अलंकारावर एक तरी प्रश्न नक्कीच विचारला जात आहे. तर कालच्या पण पेपरमध्ये अलंकारावर एक प्रश्न विचारला होता आणि आजच्या पण पेपरमध्ये आपण पाहत आहोत अलंकारावरती प्रश्न आलेलाच आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, घटोत्कच. लक्षात ठेवा मित्रांनो, घटोत्कच. कपटी मनुष्य या शब्दासाठी अलंकारिक शब्द आहे घटोत्कच. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो पुरस्कारासंबंधी प्रश्न आहे. तर दादासाहेब फाळके पुरस्कार कशासाठी दिला जातो? म्हणजेच कोणत्या क्षेत्रासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिनेमा. तर लक्षात ठेवा, सिनेमा या क्षेत्रासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार हा दिला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. पित्त झाल्यामुळे मला मळमळते. तर या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भावपूर्वक प्रयोग. तर लक्षात ठेवा मित्रांनो, पित्त झाल्यामुळं मला मळमळतं. तर यातून भाव दिसून येत आहे, त्यामुळे भावपूर्वक प्रयोग हा याचा प्रकार असणार आहे. पुढचा प्रश्न, 36चा आकडा असणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मित्रांनो, वाक्प्रचारावर देखील हमखास प्रश्न विचारला जात आहे. तर त्यामुळे मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित वाक्प्रचार देखील करायचे आहेत. कालच्या पण पेपरमध्ये बघितलं आपण वाक्प्रचारावरती, त्यामध्ये पण 2 ते 3 प्रश्न वाक्प्रचारावरती होते. तर 36चा आकडा असणे म्हणजेच याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वैर असणे. 36चा आकडा असणे म्हणजे काय? वैर असणे हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कुणाला भूमितीचे जनक म्हणतात? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युक्लिड. तर लक्षात ठेवा, युक्लिड यांना भूमितीचे जनक म्हटले जाते. तर पुढचा प्रश्न पाहूया. भूतकाळाचे एकूण किती प्रकार आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 4. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आणि ते 4 कोणते कोणते आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न,
महाराष्ट्रामधील पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सातारा. मित्रांनो, सर्वांना माहीत असेलच, पाचगणी हे महाराष्ट्रामधील प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे आणि हे सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. माझी तब्येत बरी नाही म्हणून मी खेळायला जाणार नाही, या वाक्याचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, हे दोन वाक्य आहेत, माझी तब्येत बरी नाही आणि मी खेळायला जाणार नाही. तर मित्रांनो, हे संयुक्त वाक्य पर्याय क्रमांक 1 हा संयुक्त वाक्याचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चलनी नोटांची प्रेस महाराष्ट्रामध्ये कुठे स्थित आहे? तर मित्रांनो, सर्वांना माहीत असेलच, चलनी नोटांची प्रेस ही महाराष्ट्रामध्ये नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, पर्यायवाची शब्दांचा योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, पर्यायवाची शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. तर एमध्ये आहे निश्चय, निर्धार, निग्रह. बीमध्ये आहे नायक, नट, नेता. सीमध्ये आहे नौबत, रणशिंग, सनई चौघडा. आणि डीमध्ये आहे स्वच्छ, निरीच्छ आणि धवल. तर पर्यायवाची शब्द आहेत पर्याय क्रमांक ए, निश्चय, निर्धार आणि निग्रह. तर हे पर्यायवाची शब्द आहेत, म्हणून पर्याय क्रमांक ए याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ठाणे आणि बॉम्बे दरम्यान पहिली प्रवासी रेल्वे कोणत्या वर्षी धावली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1853. मित्रांनो, लक्षात ठेवा, 1853 या साली ठाणे आणि बॉम्बे दरम्यान पहिली प्रवासी रेल्वे धावलेली होती. पुढचा प्रश्न, माता माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी या ओळीत कोणता अलंकार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपण होती. मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालील जोड शब्दामध्ये कोणता पर्याय असा आहे ज्याचा सर्वसामान्यपणे वापर केला जात नाही? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पान सपान. तर मित्रांनो, रंगरंगोटी याचा देखील वापर होतो, रंगबिरंगी याचा देखील वापर होतो, पालनपोषण याचा देखील वापर होतो, परंतु पान सपान या जोड शब्दाचा वापर जास्त म्हणजे सहसा होत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. स्पृश्य अस्पृश्य सामासिक शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो, समासावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. तर समास देखील आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. मराठी व्याकरण कोणतं येत आहे आणि कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. मित्रांनो, वहीन पेन वाटलं तर घेऊन बसा आणि ते टॉपिक तुम्ही नोट डाऊन करत घेत चला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वैकल्पिक द्वंद्व. तर हा समास आहे. स्पृश्य अस्पृश्य या सामासिक शब्दांचा वैकल्पिक द्वंद्व हा समास आहे. पुढचा प्रश्न, भारतात बालदिन दरवर्षी टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. तर मित्रांनो, सर्वांना माहीत असेलच, पर्याय क्रमांक बी, 14 नोव्हेंबर. तर 14 नोव्हेंबर या दिवशी आपण बालदिन हा साजरा करतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे? तर मित्रांनो, सर्वांना माहीत असेल, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, औरंगाबाद. तर औरंगाबाद हा जो प्रशासकीय विभाग आहे तो महाराष्ट्रामधील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे आणि यामध्येच जिल्ह्यांची संख्या देखील सर्वात जास्त आहे आणि ती किती आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो, कालच आपण पाहिलं, तर निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रवीण. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, परिमल शब्दाचा पर्यायवाची शब्द ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुगंध. तर मित्रांनो, परिमल या शब्दाचा पर्यायवाची शब्द आहे सुगंध. पुढचा प्रश्न, बाबासाहेब
आर आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणत्या वर्षी जन्मले होते? म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता असा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1891. तर मित्रांनो लक्षात ठेवा 14 एप्रिल 1891 या साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न, पुण्यामध्ये 1884मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बाळ गंगाधर टिळक. तर बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यामध्ये 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामधील कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणूनही सर्वज्ञात आहे किंवा प्रसिद्ध आहे? तर सर्वांना माहीत असेल मित्रांनो, भूगोलमधला हा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक सी ठाणे. तर ठाणे हे जे शहर आहे ते सरोवरांचे शहर म्हणून देखील ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो क्रिकेट क्षेत्राशी हा प्रश्न संबंधित आहे. द टेस्ट ऑफ माय लाईफ हे टिंब या क्रिकेटपटूचं आत्मचरित्र आहे. द टेस्ट ऑफ माय लाईफ. तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युवराज सिंग. द टेस्ट ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र युवराज सिंग या क्रिकेटपटूचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, गरज सरो वैद्य मरो या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एखाद्याचे महत्त्व गरजेपुरते वाटणे. गरज सरो वैद्य मरो म्हणजेच एखाद्याचे महत्त्व गरजेपुरतं वाटणे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कर्मधारयी समासाचे उदाहरण कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मंगल कार्य. तर मंगल कार्य हे कर्मधारयी समासाचं योग्य उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य जोडी निवडा. तर मित्रांनो खाली 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4 पर्यायामध्ये आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत. तर ह्या 4 पर्यायापैकी योग्य जोडी कोणत्या पर्यायामध्ये योग्य जोडी आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चारधाम रामेश्वर द्वारका बद्रीनाथ. तर चारधाम म्हणजेच जगन्नाथ, रामेश्वरम, द्वारका आणि बद्रीनाथ हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, धू या धातूचे भूतकाळी रूप पुढीलपैकी कोणते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी धुतला. तर मित्रांनो धू या धातूचं भूतकाळी रूप आहे धुतला, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी शब्दसमूहामध्ये चुकीचा पर्याय ओळखा. तर मित्रांनो शब्दसंग्रह तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, ज्यामध्ये शब्दसमूह, पर्यायवाचक शब्द, विरुद्धार्थी समानार्थी शब्द, म्हणी व त्याचे अर्थ हे तुम्हाला 3 ते 4 टॉपिक अत्यंत व्यवस्थित करून जायचे आहेत, ज्यावर मित्रांनो तुम्ही पाहत आहात हमखास 1 ते 2 प्रश्न नक्कीच त्या प्रत्येक टॉपिकवर विचारले जात आहेत. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किल्ल्यांचा गड. तर आपल्याला चुकीचा पर्याय इथे शोधायला सांगितला आहे. तर चुकीचा पर्याय आहे किल्ल्यांचा गड, हा याचा चुकीचा पर्याय आहे. लमाणांचा तांडा हे देखील बरोबर आहे. माणसांचा जमाव हे देखील पर्याय बरोबर आहे. आणि गुरांचा कळप हा देखील पर्याय बरोबर आहे. तर किल्ल्यांचा गड हा पर्याय इथं चुकीचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सुशासन दिन टिंबटिंबच्या वाढदिवसाच्या निमित्त साजरा केला जातो. तर मित्रांनो सुशासन दिन हा कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अटल बिहारी वाजपेयी. तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त सुशासन दिन हा साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्राच्या कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता वेगळ्या अर्थाचा शब्द आहे? तर मित्रांनो खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर वेगळ्या अर्थाचा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आर्जव. तर आर्जव या शब्दाचा अर्थ काय होतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. बीबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर मित्रांनो याचं उत्तर कोणाचंही चुकणार नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, औरंगाबाद. तर औरंगाबाद या शहरामध्ये बीबी का मकबरा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फडशा पाडणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मित्रांनो फडशा पाडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो हे तुम्ही ह्या 4 पर्यायामध्ये मला सांगायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चट्टामट्टा करणे. तर चट्टामट्टा करणे म्हणजेच फडशा पाडणे. पुढचा प्रश्न ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा. मित्रांनो प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. योग्य विचारली की अयोग्य विचारली. तर ध्वनिदर्शक या शब्दाची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे सिंहाची गर्जना, दुसरा आहे सिंहाची डरकाळी, तिसरा आहे सिंहाचा चित्कार आणि चौथा आहे सिंहाचा गुदकार. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिंहांची काय असते तर ती गर्जना असते आणि डरकाळी ही वाघांची असते. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न भारतामधील सर्वात मोठ्या कालव्यांपैकी एक राजस्थान कालव्याला टिंबटिंब कालवा असे पुनर्नामित करण्यात आले आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंदिरा गांधी. तर मित्रांनो भारतामधील सर्वात मोठ्या कालव्यापैकी राजस्थान कालव्याला इंदिरा गांधी कालवा असे पुनर्नामित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये टिंबटिंब या उच्च न्यायालयाने पहिले ई कोर्ट सुरू केले. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हैदराबाद. तर या उच्च न्यायालयाने पहिले ई कोर्ट सेवा सुरू केलेली आहे. मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. पहिल्या वहिल्या घटना त्यामध्ये आपण सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. त्यामधून ॲज इट इज हा प्रश्न आलेला आहे. त्यात तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देतो. तुम्ही तिथून तो व्हिडिओ पाहून घ्या. त्या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. पुढचा प्रश्न अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते या अर्थाची म्हण ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वासरात लंगडी गाय शहाणी. मित्रांनो लक्षात ठेवा अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते. तर ह्या अर्थाची म्हण कोणती आहे तर वासरात लंगडी गाय शहाणी.